नमस्कार मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 19व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजीपासून संध्याकाळपासून म्हणजे 6 वाजल्यापासून जवळपास 6 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, आता व्हिडिओ जेव्हा बनवत आहे तो 7:30 वाजलेले आहेत, तर कित्येक हजारो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ऑलरेडी 2000 रुपये अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। माझ्या एका जवळच्या मित्राची एक स्क्रीनशॉट दिसत आहे तुम्हाला, त्याचे SBI मध्ये खातं होतं, तर तो शेतकरी आहे, त्याच्यामुळं त्याच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा झालेला हा SBI तर्फे आलेला SMS आहे। ह्याच्यामध्ये काय लिहिले वाचूया। ही SMS 6:06 PM वाजता आता थोडा वेळापूर्वी मेसेज आलेला आहे। डिअर कस्टमर, DBT/गव्हर्नमेंट, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं की ज्या अकाउंटला तुमचं आधार सीडिंग केलेलं असतं त्या अकाउंटमध्ये आधार नंबरवरून डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात। म्हणजे आधार सीडिंग करणं गरजेचं असतं अकाउंटला। मग ज्या अकाउंटला तुमचं आधार सीडिंग केलेलं असतं त्याच्यामध्ये DBTद्वारे डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जमा होतात। DBT/गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ Rs 2000 रुपीज क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर, या अकाउंटचे सुरुवातीचे गुणिले केले शेवटचे 6 कडे दिलेलं आहे। ऑन 24 फेब्रुवारी 2025 SBI। आता ज्यांचं SBI मध्ये अकाउंट असेल त्याला असा टेक्स्ट मेसेज येत आहे, त्यांच्या बँकेला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येत आहे। ठीक आहे, आणि SBI मध्ये ज्यांचं कोणाचं खातं असेल त्यांना आता पैसे काढायला बँकेत सुद्धा जायची गरज नाही। अकाउंटमध्ये पैसे आले कळाले की काय करायचं, जवळच्या कुठल्याही CSC कस्टमर सर्व्हिस सेंटर किंवा जी SBIची जी बाहेर बँकेच्या बाहेर जे असतात ही छोटी छोटी दुकानं असतात बँकेच्या बाहेर, कस्टमर सर्व्हिस सेंटरवाल्याची दुकानं असतात, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा अंगूठा लावून सुद्धा अंगूठा आणि आधार नंबर सांगून तुमच्या खात्यातले हे 2000 रुपये तुम्ही सहज प्राप्त करू शकता। एखाद्याची SBI बँक खेड्यात असेल, कुठं गावाला असेल, तिथं गावाला जाणे शक्य नसेल आणि तुम्ही तालुक्याला कुठलेही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आजूबाजूला कुठेही कस्टमर सर्व्हिस सेंटर असेल किंवा कुठलेही महाई सेवा केंद्रावर सुद्धा तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि अंगूठा लावून पैसे काढता येतात। SBIच्या सेंटरवर सुद्धा काढता येतात आणि कुठलेही महाई सेवा केंद्र, ऑनलाईन सेवा केंद्र, ई सेवा केंद्र, ज्यांच्याकडं तुमचं फिंगरप्रिंट लावण्याकरता ज्यांच्याकडे मशीन आहे, अशा कुठल्याही आधार इनेबल्ड महाई सेवा केंद्रातून तुम्हाला आधार नंबरद्वारे ही 2000 रुपये तुमच्या खात्यातून काढून घेता येतात। त्याच्यापैकी बँकेत जावं असं नाही। जर काढता येणार गेले तर समजायचं तुमच्या बँकेला KYC करायची राहिलेली आहे, मग बँकेला तुमचं आधार कार्डचे झेरॉक्स, पासबुकचे झेरॉक्स आणि एक पॅन कार्डचे झेरॉक्स बँकेला जाऊन द्यायचं आणि ती लगेच तुमचं KYC करून घेतली की ती लगेच तुम्हाला पैसे काढून घेता येतील। ठीक आहे, एकदा तुमच्या अकाउंटवर पैसे आल्यानंतर ते पैसे कुठेही जाणार नाहीत, काळजी करायचं नाही। फक्त बाहेरून तुमचा अंगूठा लावून पैसे निघणार आले की तुमच्या होम ब्रँचला, जिथं तुमचं अकाउंट आहे त्या ब्रँचला तुमचं पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन पोहोचती व्हायचं आहे। तिथं पोहोचती झाली की तुमचं काय अडचण आहे ती सॉल्व्ह करून घ्यायचं आहे। KYC वगैरे असेल तेवढंच असतं, दुसरं काही कारण नसतं। KYC करून घेऊन लगेचच तुम्हाला तिथूनही पैसे काढता येतात, बाहेरून बी पैसे काढता येतात। ठीक आहे, आणि काही लोकांचं पतपेढी म्हणजे छोट्या पतपेढी जे असतात, कोऑपरेटिव्ह बँक असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचे पैसे आलेले आहेत, तर त्यांना असा अंगूठा लावून पैसे काढायची सुविधा आहे का पहा। नसेल तर कधी तुमच्या बँकेच्या टाईममध्ये जाऊन तुम्ही पैसे काढून घेऊन येऊ शकता कोऑपरेटिव्ह बँकेमधून। जसं जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक असतात, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असतात, कोर बँकिंगला जोडले गेलेले असल्यामुळे त्यांच्यातून सुद्धा तुम्हाला पैसे काढून घेता येतात। तिथं सुद्धा तुमचे आपले प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे त्यासुद्धा अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात, कारण कोर बँकिंग झालेली आहे आता। ठीक आहे, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एवढंच होतं की तुम्हाला सुविधा मिळते, कुठेही अंगूठा लावून पैसे काढता येतात राष्ट्रीय बँकेतून, बँक ऑफ इंडिया असो, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, है ना, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा बँकेचा फायदा काय होतो की यांचे कस्टमर सर्व्हिस सेंटर असतात त्यांचे, त्याच्यातून तुम्हाला पैसे काढून घेता येतात। ठीक आहे मित्रांनो, तसेच आता तुम्हाला काय झाले, पोस्ट ऑफिसमध्ये
डिजिटल अकाउंट काढून देतं एक IPPBचं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं एक अकाउंट काढून देतं डिजिटल. तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला एका खपटावर लिहून देतं. तर त्या डिजिटल तिथंसुद्धा अंगठा लावून तुम्ही पैसे काढून घेऊ शकता. ठीक आहे. पोस्टमॅनकडे काढता येते तुम्हाला, कुठल्याही पोस्टमॅनकडून घेता येते पैसे. त्या अकाउंटवरसुद्धा तुम्हाला पैसे टाकता येतात ह्याचे PM किसान सन्मान निधीचे. अशा अनेक पद्धती आहेत, बऱ्याच लोकांना माहीत आहेत, माहीत नसल्यासाठी सूचना दिलेली आहे. हा व्हिडिओ प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे आलेले आहेत. ज्यांचे कोणाचे आता आलेले असतील काळजी करायचं नाही, उद्या येतील, काळजी करायचं नाही. आता येणार गेले तो आमचे बंदच झाले का नाही असं चिंता करायचं नाही. आज ज्यांचे पैसे आले नाही त्यांचे उद्या परवा 2 दिवसामध्ये येऊन जातील. 2 दिवस ध्यान ठेवायचं आहे, मॅसेजकडे लक्ष ठेवायचं मोबाईलमध्ये. किंवा जर तुमचं व्हॉट्सअप बँकिंग असेल तुमच्या बँकेला, SBIला व्हॉट्सअप बँकिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रला व्हॉट्सअप बँकिंग आहे, त्याचा व्हॉट्सअप नंबर असतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून हॅशटॅग वगैरे करून 1 2 3 दाबून नंबर तुम्ही मिनी स्टेटमेंट किंवा बँक स्टेटमेंट तसेच बॅलन्ससुद्धा चेक करू शकता. काही बँकेचे टोल फ्री नंबर असतात, त्याच्यावर कॉल करून तुम्हाला मिस्ड कॉल करून बॅलन्स चेक करू शकता. तसेच मिनी स्टेटमेंटसुद्धा फोन कॉल करून तुम्ही मिळवू शकता. मिनी स्टेटमेंट SMS द्वारे ते सुद्धा चेक करून तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.